शिवाजी राजा असा एकच होऊन गेला, जाणता शिवाजी राजा असा एकच होऊन गेला। इतिहासाच्या पानामध्ये नाव आपले कोरून गेला, इतिहासाच्या पानामध्ये नाव आपले कोरून गेला। अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या शिवभक्तांनो, तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395व्या जयंती निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा। छत्रपती शिवाजी महाराज हे एक आदर्श आणि महान राजे होते। शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी महाराष्ट्रातील शिवनेरी किल्ल्यावर झाला। त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले आणि आईचे नाव जिजाबाई भोसले असे होते। जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना उत्तम असे संस्कार दिले होते। छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे होते। त्यांनी सर्वांना समान न्याय दिला होता, स्त्रियांना आदर दिला होता, गोरगरीब जनतेला सुखी केले होते। स्वराज्यात अनेक नवनवीन योजना आखल्या होत्या। शेतकऱ्यांसाठी त्यांनी वेगवेगळे योजना आखल्या होत्या। असा हा दीनदुबळ्यांचा कैवारी, जनतेचा राजा, जाणता राजा, लाडका राजा 3 एप्रिल 1680 रोजी काळाच्या पडद्याआड गेले। छत्रपती शिवाजी महाराज हे एक शूर व पराक्रमी राजा होते। त्यांनी रायगड, राजगड, प्रतापगड, कोंढाणा, विशालगड, तोरणा, शिवनेरी, खंदेरी, सुवर्णदुर्ग, पन्हाळा किल्ला, लोहगड, विजयदुर्ग अशा अनेक गड जिंकले होते। शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना आखल्या होत्या। अफजल खान, शाहिस्ते खान, औरंगजेब अशा अनेक शत्रूंना त्यांनी हरवले होते। शत्रूंचा नाश करून रयतेला गुलामगिरीतून मुक्त केले होते। त्यांनी गनिमी कावा ही युद्ध पद्धत वापरली होती। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती हा सण 19 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो, जो मराठ्यांचे पहिले छत्रपती शिवाजी प्रथम यांच्या जयंती निमित्त साजरा केला जातो। त्यांनी हिंदवी लोकांचे स्वराज्य स्थापन केले। महाराष्ट्रात काही लोक हिंदू कॅलेंडरनुसार हा दिवस साजरा करतात। छत्रपती शिवाजी महाराजांना 12 भाषांमध्ये तज्ञ होते। आपण इतिहासात थोडे मागे गेलो तर आपल्याकडे जयराम पिंडे नावाचा एक कवी आहे, जो शहाजी महाराजांचे वर्णन 12 भाषा ललित नरेश्वर असे करतो। म्हणजेच शहाजी 12 भाषांमध्ये तज्ञ होते। भारतीय स्वातंत्र्या दरम्यान त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी त्यांना राष्ट्रीय नायक म्हणून ओळखले जात असे। 40 वर्षापेक्षा कमी कालावधीत त्यांनी मराठा साम्राज्यासाठी एक सुरक्षित आधार म्हणून काम करणाऱ्या राजाला एकत्र केले। शिवाजी महाराजांचा वारसा त्यांच्या दूरदृष्टी, नेतृत्व आणि न्यायप्रती समर्पणाने पिढ्यांना प्रेरणा देत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या उंचीबद्दल एकमत नसले तरी असे मानले जाते की त्यांच्या काळातील माणसांच्या सरासरी उंचीचे होते अंदाजे 5 फूट 6 इंच ते 5 फूट 8 इंच असावी असे मत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढे पराक्रम आणि शूर योद्धे होते की त्यांच्या उंचीचा विचार करण्यापेक्षा त्यांनी केलेल्या पराक्रमांवर बरेच मोठे आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती वर्षातून 2 वेळा साजरी केली जाते, कारण हिंदू कॅलेंडरनुसार शिवाजी महाराजांचा जन्म फाल्गुन महिन्याच्या 3 तारखेला झाला होता, तर ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार शिवाजी महाराजांची जन्मतारीख 19 फेब्रुवारी आहे। म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती वर्षातून 2 वेळा साजरी केली जाते। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक वाक्य आहे, प्रत्येकाच्या हातात तलवार असली तरी सरकार स्थापन करण्याची इच्छाशक्ती असते। शत्रूकडूनही माणूस शिकू शकतो। माणूस जितका चांगला होईल तितके त्यांचे शत्रू कमी होतील।
छत्रपती शिवाजी महाराजांचे मत या महान शूर पराक्रमी राजाचा जय जयकार झालाच पाहिजे। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय जिजाऊ, जय शिवराय। तर मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।